केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते। काही घंटेच राहिलेत मतमोजणीला आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी कशा प्रकारची भावना त्यांच्या मनात चालू आहे। हा अमितची काही नर्वसनेस आहे का? नाही, असं काही नाही। थोडंसं उत्सुकता निकालाच्या बाबतीमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये असते। तीच उत्सुकता माझ्याही मनामध्ये आहे आणि त्यापेक्षा काही वेगळं नाही। आज मला माझ्या साऱ्या सहकाऱ्यांना विश्वास आहे की चांगला विजय आम्ही उद्या नोंदवू शकू। कोणते मुद्दे प्रभावशाली ठरले असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये? विकास हा एकमेव मुद्दा आम्ही घेऊन लोकांपुढे गेलो होतो आणि त्याच मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढलो आणि तोच मुद्दा आमचा तरी लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिवाळी कालच झालेली आहे, आता खरी दिवाळी उद्या तुमच्यासाठी होईल का? नाही, तसं म्हणता येईल। दिवाळी काल परवा झाली आणि ती अतिशय चांगली झाली। तर उद्या निवडणुका म्हटलं की निकाल म्हटला की थोडासा उत्साह जल्लोष हा होतोच। त्यामुळं दिवाळीनंतर दिवाळी म्हणायलाही काही हरकत नाही असं मला वाटतं। विजय पक्का आहे आपला? मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि काँग्रेस इथे निश्चित विजयी होईल। तर हे होते अमित देशमुख जे सांगत होते की विकासाच्या मुद्द्यावर आपला विजय निश्चित आहे। शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर।